पैशाच्या वादातून व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अपहरणकर्त्यांना 24 तासात अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय। तुर्भे सेक्टर 20 येथील व्यापारी पंकज पाटील आपल्या सहकाऱ्यांसोबत दुचाकीने जात असताना पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी पंकज याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवत त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याचे अपहरण केले। या प्रकरणी सहकार्यांनी तात्काळ एपीएमसी पोलिसांना तक्रार दाखल केली। नवी मुंबई पोलिसांनी एकूण 10 पथकं तयार करून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला होता। अपहरणकर्ते व्यापाऱ्याला वाशिम येथे घेऊन गेले होते। त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी 3ही आरोपींना वाशिम येथून ताब्यात घेत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे। दिनांक 18/5/25 रोजी एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अक्षर बिझनेस पार्क आहे। त्या ठिकाणी एक प्रशांत खैरनार आणि पंकज पाटील असे 2 भागीदार आहेत। त्यांचा परदेशामध्ये भाजीपाला आणि ॲग्रिकल्चर प्रोड्युसेस पाठवण्याचा कारभार चालतो। तर ते त्यांच्या ऑफिसमधून साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला ऑफिस बंद करून 8:45 वाजता ते बाहेर आले। अक्षर पार्कच्या मोटरसायकलवर 2 जण होते। त्यावेळेला एक स्विफ्ट पांढऱ्या रंगाची कार आली आणि त्याच्यामधून 3 जण उतरले आणि त्यांनी फिर्यादी खैरनार त्याचप्रमाणे पंकज पाटील यांना मारहाण केली आणि मारहाण करून पंकज पाटील त्याला जबरदस्ती स्विफ्ट कारमध्ये बसवलं आणि त्यांना पळवून घेऊन गेले। हे गेल्याच्या नंतर मग फिर्यादी म्हणजे प्रशांत खैरनार आहेत ते पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी ती हकीकत सांगितली। हकीकत सांगितल्यानंतर ताबडतोब त्यांचा गुन्हा नोंद करण्यात आला। परंतु फिर्यादीला हे कोणी नेलं असावं, पळवून का नेलं असावं हे प्राथमिकदृष्ट्या काही सांगता येत नव्हतं। आम्ही संशयितांची म्हणजे त्यांना विचारपूस केली, कोणी केलं असावं। त्यानंतर त्यांची माहिती प्राप्त केली। अत्यंत गंभीर स्वरूपाचा असा गुन्हा असल्याने व्यापाऱ्याला एका गाडीमध्ये मारहाण करून अपहरण करून घेऊन गेल्याचा गुन्हा असल्याने आम्ही त्याची माहिती ताबडतोब वरिष्ठांना दिली। त्यानंतर माननीय आयुक्त भारांबे सर, सहआयुक्त येनपुरे सर, त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे आमचे ॲडिशनल सीपी अपर आयुक्त साकोरे सर यांना ही माहिती दिली। त्यांनी सूचना दिल्या आणि आमचे DCP झोन 1 पंकज डहाणे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली। त्यांनी पोलीस स्टेशन झोन 1चे पथकं, त्याचप्रमाणे क्राईम ब्रांचचे ACP लांडगे साहेब, ACP आमचे वाशी डिव्हिजनचे बुधवंत साहेब यांना ताबडतोब आमच्या पोलीस स्टेशनला पाठवलं। या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन अशी मिळून 10 पथकं तयार केली गेली आणि ताबडतोब तपासाची चक्र ही वेगाने फिरू लागली। आम्ही या ठिकाणी CCTV कॅमेराचा अभ्यास, त्याचप्रमाणे तांत्रिक आमचे जे असतात ते तपास आणि गोपनीय पद्धतीने माहिती काढली। याच्यात आणखीन एक अडचण अशी झाली की ह्या जे आम्हाला जी पहिल्यांदा गाडीची नंबर प्लेट वगैरे मिळाली होती, ती नंबर प्लेट त्यांनी ती डुप्लिकेट लावली होती। त्याच्यामुळे गाडीवाल्यांचं काही आम्हाला तसा क्लू मिळत नव्हता। परंतु इतर सगळ्या तपास कौशल्याने आम्ही त्या आरोपितांना त्यांचा माग काढला आणि त्याचप्रमाणे म्हणजे ह्याच्यामधले जे आरोपी आहेत त्या आरोपी ऋषिकेश इंगोले, मंगेश अस्तरकर, गोपाळ गोरे यांनी त्यांना गाडीमध्ये बसवून फिर्यादीचे आमचे पार्टनर आहेत ते जो अपहरण केलेला जो माणूस आहे पंकज पाटील यांना ते या आपल्या तळेगावच्या मार्गाने त्याला वाशिममध्ये त्यांनी घेऊन गेले होते आणि जाताना त्यांनी नंबर प्लेट्स बदलणे, कुठलाही जास्तीत जास्त गुंगारा देणे असे प्रयत्न केले होते। परंतु आपण त्यांना ताबडतोब लवकरात लवकर शोधून काढलं, अपहरण केलेल्या माणसाची सुटका केली आणि त्याच्यानंतर त्या माणसांना म्हणजे आरोपी जे आहेत ते टोटल 4 आरोपी आम्ही निष्पन्न झाले। त्याच्यामध्ये एक सागर मनवर नावाचा जो आरोपी आहे तो सागर मनवरनी हे जे आरोपी आहेत त्यांना मदत करणे, कट रचणे, त्याचप्रमाणे त्यांना इतर माहिती देणे, याच्या अपहरण केलं त्या माणसाबाबत असा त्याचा रोल होता। अशा पद्धतीने आतापर्यंत पोलिसांनी ताबडतोब वेगाने चक्र फिरवून 4 पैकी 3 आरोपींना अटक केलेले आहे। या महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये
म्हणजे क्राईम ब्रँचचे ACP लांडगे साहेब, त्याचप्रमाणे ACP बुधवंत साहेब, त्याचप्रमाणे APMC पोलीस स्टेशनचे API शूरकर, PSI महाडिक, त्यांची पथकं, त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे सुनील शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्याचप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी, आणि त्याचप्रमाणे क्राईम ब्रँचचे उमेश गवळी यांच्या पथकाने देखील अत्यंत खूप चांगलं काम करून हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणलेला आहे. याच्यामधले जे अपहरण केलेले पंकज पाटील आहेत आणि त्यांचे पार्टनर प्रशांत खैरनार हे यांची एक्सपोर्ट करण्याचा, भाजीपाला एक्सपोर्ट करण्याचा, शेतमाल एक्सपोर्ट करण्याचा असा धंदा आहे. याच्यामधला जो आरोपी आहे ऋषिकेश इंगोले यांनी कांद्या एक्सपोर्ट करण्याकरता आपले जे पंकज पाटील आणि प्रशांत खैरनार यांच्याकडे मार्फतीने दुबईला त्यांचे कांदा कंटेनर एक्सपोर्ट केला होता आणि त्याचे पैसे ते मात्र ह्या ऋषिकेश पाटीलला दिले नव्हते. गेल्या 3 वर्षापासून त्याचे पैसे येणं बाकी होतं आणि त्याचे पैसे सुमारे 3.5 लाख रुपये असं आताच्या तपासामध्ये आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे की 3.5 लाख रुपये त्याचं मागत होता तो वारंवार, परंतु पैसे न दिल्यामुळे त्यांची याच्या अगोदर भांडणं सुद्धा झाली होती आणि त्या रागातून त्यांनी पैसे देत नाही म्हणून त्याचे पैसे काढून घेण्याकरता त्याला अपहरण करून त्याला वाशिम येथे घेऊन गेले. वाशिम येथे त्यांनी कलम गव्हाण नावाचं वाशिम तालुक्यामध्ये गाव आहे, त्या ठिकाणी आपल्या जे अपहरण केलेले पंकज पाटील आहे त्यांना डांबून ठेवलं होतं, बांधून ठेवलं होतं. त्याची सुटका पोलिसांनी जाऊन केलेली आहे.